रमा मंदिरम सुंदरम चित्रकोश वरम दृष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू नमो पांडुरंगा संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरणे श्रवणात्मका देव प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अतुलित बलधामं हिमशैलावदेहं दनुजमनदशानं ज्ञानिनां सकल गुणलधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं मीशमानन्दिवल्लभम् नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची उभे करा एक पक्कोस ढाला ढाला पक्को जय फोटो घेतला सध्या जमानात फोटो धरा दोघं पण गॅस गॅस डॉग वाढून द्या त्यांचं झालं या हात लाव तोपर्यंत पाखवाचं लागत हॅलो हॅलो काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यास भटा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला भंग माऊली महावैष्णव वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे विश्वविख्यात महान साधू महान संत भक्त हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय चार चरणाचा त्यांचा अभंग आजच्या सेवेकरिता तुम्हाला म्हणून दाखवला। अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा असून संतांचं साधूंचं महात्म्यांचं कार्य त्यांची उदारता
त्यांचा ऐश्वर्य या सर्वांचा परिचय करून देणारा अभंग आजच्या सेवेकरता तुमच्या पुढे म्हणून दाखवला। जगामध्ये एकमेव असं दुकान ज्या साधूंना टाकलेलं आहे, त्या दुकानामध्ये जो माल आहे तो उच्च कोटीचा आहे आणि उच्च कोटीचा असून सुद्धा कुठल्याच प्रकारचा मोबदला न घेता दिलेला माल दान स्वरूपात त्यातली वस्तू ते देतात, म्हणून त्याला दान हा शब्द वापरला। देती आली असी दान, कारण ते संत उदार आहेत, उदार अंतकरणाने ते दान करतायत। का उदार आहेत? त्यांच्याकडे अनंत भांडार भरलेला आहे त्या दानाचा। त्या भांडाराचा विचार केला तर ते उच्च कोटीचा असं भांडार आहे, सहजासहजी कोणाच्या पदरात पडत नाही। मग समोरचे जे मागणारे येतील, पुढच्या लाईन मध्ये उभा राहत असतील त्यांना भेटेल, मागे राहिलेले ते तसेच उपेक्षित राहतील का? ते म्हणले अजिबात राहणार नाही, सर्वांनाच भेटेल। याचं कारण काय? पुरवठा मंत्री त्यांचा जबरदस्त, पुरवठा करणारा एवढा सुंदर आहे। समुद्रावर मोटर टाकल्यानंतर पाण्याची कमतरता भासेल असं स्वप्नात सुद्धा विचार येऊ शकत नाही। जगाचा मायबाप परब्रह्म परमात्मा हा त्यांचा पुरवठा करणारा आहे त्या ज्ञानाचा, आणि त्याच्यामुळे तुका म्हणे पोते देवे भरिले नोहे रीते, याचं कारण आहे। त्याच्यामुळे संत उदार उदार भरले अनंत भांडार। अभंगाचा शब्दरूपी भाव तुमच्या समोर मांडला असाच असेल माझा अट्टहास नाही। माझ्या समर्थ सद्गुरुरायांच्या कृपेनं तुमच्या समोर सेवा करण्याचा प्रयत्न करेल। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 1-2 मिनिटात परिहार आणि मग सेवेला सुरुवात। विठ्ठला विठ्ठला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रामनवमी, हनुमान जयंती, मारुतीरायाच्या जन्मोत्सवानिमित्त हा सोहळा भव्य दिव्य तुम्ही या ठिकाणी आयोजित केला। जगामध्ये जिथे जिथे हिंदू धर्माची ख्याती आहे, हिंदू धर्माचा मोठेपणा आहे, तिथे तिथे उभ्या विश्वामध्ये भगवान हिंदूंचं अस्मिता, आराध्य दैवत भगवान प्रभू रामचंद्र आणि हनुमानजीचा उत्सव साजरा केला जातो। त्याच्यापैकी आपलं एक गाव आणि त्या गावामध्ये असणारा हनुमानजीचा उत्सव अतिशय दिव्य, अतिशय सुंदर, अतिशय सोहळा आनंदात समाधानात पार पाडतो। परंपरा फार मोठी आहे। जवळपास या कार्यक्रमाला 33 वर्ष चालू आहे, 32 वर्ष पूर्ण झाली, 33वे वर्ष आहे। आणि या 33 वर्षाच्या पर्व कालामध्ये आपण आज या ठिकाणी समस्त हनुमानजीचे भक्त, मारुतीरायाचे सेवक, जे मारुतीराय संत आणि देव या दोन्हीही रूपामध्ये मोडतात, अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे। आणि अशा हनुमानजीच्या दरबारामध्ये जाज्वल्य देवस्थान पेंडगाव नगरीतील हनुमानजी अशा मारुतीरायाच्या दरबारात समस्त ग्रामस्थ मंडळींच्या सर्वांच्या सहकार्याने संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज पटेल जरांगे दादांच्या प्रेरणेने समस्त ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्याने हरिभक्त परायण बाल ब्रह्मचारी महंत वसंत बाबा श्री क्षेत्र दत्त संस्थान लोळदगाव
परम श्रेष्ठ हरिभक्त परायण गुरुवर्य योगीराज महाराज यांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्याने हा सोहळा आनंदात समाधानात पार पडतो आहे। या सेवेमध्ये रामकथा ज्यांच्या मुखातून आपण श्रवण करत आहात, परमस्नेही परममित्र आमचे हरिभक्त परायण शिवचरित्र कथा प्रवक्ते रामायणाचार्य भागवताचार्य राजेंद्रजी महाराज सावंत यांच्या मुखातून आपण रामकथा श्रवण करत आहोत। आणि आजच्या या सगळ्या सोहळ्याचा मला वाटतं चौथा दिवस, 5, 6, 7, 8 आज चौथा दिवस। आणि चौथ्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीने माझ्याकडे देण्यात आली। श्री हरिभक्त परायण परमस्नेही एका अर्थानं आमचे मामाच मानायला हरकत नाही, विष्णू मामा महाराज गाडे मामांच्या माध्यमातून ही सेवा करण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झाला। आवर्जून आज सेवेमध्ये उपस्थित असणारे सर्व एकापेक्षा एक दिग्गज महाराज मंडळी, तरुण मंडळ, वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद, तरुणांची कृती, माता भगिनी सर्वांची उपस्थिती, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये श्री हरिभक्त परायण मृदंगाचार्य परममित्र परमस्नेही आमचे अजयजी महाराज पिसाळ, बरोबर ना, रमेशजी महाराज पिसाळ, आता फेसबुकमध्ये आमचं आहे अकाउंट, त्याच्यामुळे महाराज उपस्थित, त्यांची सुंदर मृदंगाची साथ आहे। उजव्या बाजूला असणारे हरिभक्त परायण लल्ला महाराज उर्फ गणेश महाराज बाबर त्यांची उपस्थिती आहे। एकापेक्षा एक दिग्गज हरिभक्त परायण महाराज मंडळी, हरिभक्त परायण भजन सम्राट गायनाचार्य त्र्यंबक महाराज घोडके महाराजांची उपस्थिती आहे। हरिभक्त परायण भजन सम्राट नेवाळे मामा ते आहेत। हरिभक्त परायण भजन सम्राट रामहरी महाराज आहेत। हरिभक्त परायण गायनाचार्य भजन सम्राट विकास महाराज आहेत। हरिभक्त परायण आमच्या दिदी पण या ठिकाणी उपस्थित आहेत। हरिभक्त परायण भजन सम्राट माखले महाराज त्यांची उपस्थिती आहे। हरिभक्त परायण भजन सम्राट पद्मुले गुरुजी यांची उपस्थिती आहे। हरिभक्त परायण भजन सम्राट आमचे नानाभाऊ लांडे यांची उपस्थिती आहे। हरिभक्त परायण भजन सम्राट निर्मळ महाराज यांची उपस्थिती आहे। आणि मला वाटतं विष्णुपंत महाराज हे सगळे महाराज मंडळी, आता सर्वांचंच नाव घ्यायला आनंद वाटतो। ह्या सगळ्या महाराज मंडळींच्या चरणावर असं अभिवादन करून या सगळ्यांच्या उपस्थितीत दाटलेली भव्यता, आनंद, मला वाटतं हे सगळे वर बसलेले सगळे आमचे तरुण मंडळी ना, तुम्हाला काही पायाचा त्रास नाही, खाली अरे मस्त खाली बसायचं, टेकून बसायचं, टेकायचं सोडून दिलं पाय लटकिले उगाच, यात काय अर्थ आहे? मग टेकल्यावर झोप का लागायला, बिंदास बसायचं। आणि तुम्ही असे बसले महाराज कीर्तनात कथेत असं आनंदात बसायचं बरं का। आज आत्ताच आमचे सुदाम मामा समोर आले, त्यांच्यासोबत सगळेच महाराज त्यांच्यासोबतही आले, हे सगळेच मंडळी उपस्थित आहे। सुंदर प्रकारची साऊंड सिस्टीम, मला वाटतं शुभम मंडप बरोबर आहे का, पेंडगाव मंडप व्यवस्था आमचे कृष्णाभाऊ पांगरे, कृष्णाभाऊंची साऊंड व्यवस्था आहे, मंडप व्यवस्था शुभम मंडप, ते नाव कधी कधी नाव दुसरं असतं आणि साऊंडवर सांगताना दुसरं असतं, बरोबर आहे ना। आजच्या पंक्तीचे यजमान सगळ्यात उपस्थितीमध्ये मोठा आनंद समाधान। आणि हे यूट्यूब चॅनलवर काय नाव चॅनलचं, हनुमान मंदिर पेंडगाव, आपल्या भगवान हनुमानजीच्या नावावर असणारं हे सुंदर प्रकारचं लाईव्ह सध्या चालू असलेलं लाईव्ह ना, नाही नंतर यूट्यूब चॅनलवर तुम्हाला हे ऐकायला मिळेल। अशा सगळ्यांच्या प्रेरणेतून, बरोबर आहे, नंतर केलं म्हणजे काही एडिट करता येईल,
हरकत नाही, एखादा शब्द गेला तर हरकत नाही. असे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये भव्यता, आनंद, आणि त्या आनंदामध्ये हनुमानजीचं सुंदर असं वर्णन. विठ्ठला घातला दुकान देती आली असे दान, संत उदार उदार भरले अनंत भंडार. मोठ्या आनंदात हनुमानजीचं संत म्हणून वर्णन आपण आजच्या या कीर्तनात पाहत आहोत. हनुमानजी नसते ना तर कदाचित बऱ्याचशा रामायणातल्या जे चरित्र कथा आहेत, ज्या गोष्टी, त्या गोष्टी परिपूर्ण आकाराला आला नसत्या. देव सगळ्यात मोठा आहे महाराज, देव सगळ्यात मोठा है. देवा इतकं जगात मोठं कोणतंच नाही. इसीलिए तो कहा गया है, हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. किती गोड उदाहरण दिलेले. देवा इतकं मोठं कोण आहे जगात. पण प्रत्येक तरुणाला पडलेला प्रश्न आहे, हुज द गॉड. तो देव म्हणजे कोण तेच कळायला तयार नाही. देव म्हणावं कोणाला? रामाला. देव म्हणावं कोणाला? हनुमानजीला. देव कोणाला म्हणावं? शिवशंकराला. अरे देव म्हणावं कोणाला? कृष्ण, राम, जगदीश. कोणाला म्हणावं? अरे देव तुम्ही कोणालाही म्हणा, देवाला म्हणा, देवीला म्हणा, देवतेला म्हणा, पण त्या शक्तीला कधी विसरू नका. त्याचं नाव गॉड आहे. जी म्हणजे जनरेट, ओ म्हणजे ऑपरेट, आणि डी म्हणजे डिस्ट्रॉय. अरे उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तिन्ही शक्ती ज्याच्या सत्तेवर चालतात त्याचं नाव देव आहे. कधी विसरू नका. विठाला विठाला विठाला. ही सत्ता फार महत्वाची आहे, हे वर्णन फार महत्वाचं आहे म्हणून सांगितलेलं आहे. देव देव. हनुमानजी देवातही मोडतात, हनुमानजी संतातही मोडतात. अतिशय दिव्य असं वर्णन केलेलं आहे. म्हणून गोड उदाहरण दिलेलं आहे. प्रभू रामचंद्राच्या नावावर सर्व विश्व चालतं. प्रभू रामचंद्राच्या नावावर विश्व चालतं महाराज. पण एकदा रामप्रभूला सुद्धा असं वाटलं, रामप्रभूचं चिंतन फार गोड आहे महाराज. इसीलिए तो कहा गया है, दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. राम जी चले ना हनुमान के बिना. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय विठाला विठाला. तुम्ही आशी बसले महाराज, जस की भैर वसा झाला. कीर्तनात असं फ्रेश माइंडने बसलं पाहिजे, जरा चेहरा हसरा पाहिजे,
आणि थोडंसं रिलॅक्स बसलं पाहिजे. अख्ख्या पेंड गावाचं टेन्शन तुमच्या डोक्याला आहे का? असं कीर्तनात थोडंसं कधी कधी फराळ जास्त झाल्यावर असं होत असतं. व्रत एकादशी दुप्पट खाशी असं होत असतं. वास्तविक पाहता आज हरिदिनी एकादशीचा पर्व काळ आणि एकादशीचं बऱ्याच 50% लोकांना तर एकादशीच नाही. इथं आपण बसलो ना 50% लोकांना एकादशी नाही. इमानदारीने सांगा. नाही ना, मारुती रायाची शपथ तुम्हाला नाहीच महाराज. हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण लक्षात ठेवा चैत्री महिन्यातली आणि हनुमान जयंती रामनवमीच्या उत्सवातली जरी या दरबारात तुम्ही एकादशी करत नसलात ना तर इथून पुढे करत जा, कारण हा फार मोठ्या साधूचा दरबार आहे, फार मोठ्या महात्म्याचा दरबार आहे. हा जाज्वल्य देवस्थान आहे. पहा जमलं तर फार आनंद आहे महाराज. म्हणून हरिदिनी एकादशीचा पर्व काल आणि एकादशीच्या पर्व कालावर आपण या ठिकाणी अतिशय गोड अशा सान्निध्यात आनंदात आहोत. ते मारुतीराय म्हणजे हे जीवन सगळं चालवणार आहे. काय गोड त्या मारुतीरायाचं चिंतन आहे. सगळ्यात जगात ते मोठे आहेत. मी आधी बोलत होतो तुम्हाला, देव सगळ्यात मोठा आहे, पण देवाचं देव पण आणण्याकरता आधी भक्ताला यावं लागतं, तेव्हा देवाचं देव पण कळत असतं. एकटा देव आला काहीच करू शकत नाही. तो देव आहे हे सांगण्याकरता कोणातरी भक्ताला यावं लागतं, कोणातरी भक्ताला ते सांगावं लागतं तो देव आहे. रामप्रभूचं चिंतन गायला जातं, चरित्र गायला जातं, पण अनन्य भावानं जे हनुमानजी त्यांच्या चरणावर विराजित आहेत, सेवा नेहमी अखंड करतात. जोडोने आकर उभा सन्मुख समोर. ते हनुमानजी एवढं दिव्य त्यांचं वर्णन. अशा हनुमानजीचं वर्णन काय सांगावं. कधी कधी रामप्रभूला सुद्धा, देवाला सुद्धा श्रेष्ठत्व आहे, पण कधी कधी त्या हनुमानजीनं फार अशा काही गोष्टी, असे काही चरित्र केले. मारुतीरायाचं चरित्र फार गोड आहे. मारुतीरायाचा अनन्य भाव लक्षात येतो. असं वर्णन केलेलं आहे महाराज. अनन्य असं सुरू. परमात्मा म्हणतो मारुतीराय एवढे अनन्य शरण आले, एवढे अनन्य शरण आले परमात्माला. आणि देव म्हणतो ना, जो मजे अनन्य शरण त्याचे मी चुकवी जन्म मरण. शरणागता शरण मीची को. अनन्य भावानं शरण जाणं म्हणजे नेमकं कसं जाणं हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. हनुमानजीकडून शिकलं पाहिजे. म्हणून भक्ती परमार्थ काय करायचा ते मारुतीरायाकडून शिकायचं. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. प्रभू रामचंद्र भगवंतानं पाहिलं. आपल्याला सगळ्याला दृष्टांत माहित आहे. रामप्रभू ज्यावेळेस सुंदर प्रकारचा सेतू बांधण्याचा काम सुरू झालं, दगडावर राम हे नाव लिहिलं की दगड तरायला लागले. रामप्रभूच्या लक्षात आलं दगड तरतात म्हणजे ठीक आहे, मग आपण रामप्रभूच्या नुसत्या नावानं तडतात ते राम म्हणले, मग माझ्या हाताने नाही तरायचे. रामप्रभू निघाले, एक दगड घेतला, एक दगड, आणि रामप्रभूनं असं पाण्यात सोडला. जसा पाण्यात सोडला दगड तसा पाण्यात असा बुडाला. ते म्हणले लहान आहे म्हणून बुडाला, मोठा घेऊन थोडासा मोठा घेतला, असा वरून टाकला. टाकल्याबरोबर डुबुक वाजला, तोही बुडाला. तिसरा घेतला, तिसरा असा मोठा, आणि तो हळूच पाण्यात सोडला. जसा सोडला तसा तो हळूच बुडाला. जसा सोडला तसा बुडाला. आता हे 3 दगड झाले. रामप्रभू कंटाळले. ते म्हणले आपल्या नावात नुसती पॉवर आहे, आपल्या नावात पॉवर आहे,
आपल्यात पावर दिसत नाही, आपल्यात ताकद दिसत नाही असं रामप्रभूला वाटलं. आणि रामप्रभूनं मागे वळून पाहिलं, म्हणले जाऊ द्या, दगड नाही तरले हे तरले ठीक आहे, पण आपल्याला दगड टाकताना पाहिलं का कोणी, असं म्हणून मागे वळायचं की आवाज आला, जय श्रीराम. दचकलं नाही कोणी, असा आवाज आला. आवाज ऐकल्याबरोबर रामप्रभू दचकले आणि दचकल्याबरोबर म्हणले, कधी आलाच रे मारुतीराय. जसं माणूस गाडीवरून पडल्यानंतर किती लागलं किती वरगडले नाही पाहत, आपल्या ओळखीच्याने कोणी पाहिलं का ते आधी पाहत असत, आपला हसं झालं का, हे सगळ्यात मोठा सस्पेन्स आहे. ते पाहिल्याबरोबर कोणी आपल्याला पाहिलंय का. हनुमानजीने मागे वळून पाहिलं, पाहिल्याबरोबर एका शब्दात सांगितलं, हनुमानजी. पाहिल्याबरोबर सांगितलं, मारुतीराया कधी आला. ते बोले पहिल्या दगडाला. पहिल्या दगडाला म्हणल्यावर रामप्रभूचा चेहरा पडला. रामप्रभूचा चेहरा पडल्यानंतर रामप्रभूनं सांगितलं, मग हे असं कसं. त्यावेळेस रामप्रभूला हनुमानजीनं उत्तर दिलं, रामजी जब तक ये पत्थर, लक्षात ठेवा, जोपर्यंत रामाच्या जवळ नाही तोपर्यंत दगडासारखा जीव जड आहे. जीव हा हलकाच होता, जीव हा हलकाच होता, पण या जीवानं मल, विक्षेप आणि आवरण या तीन त्याच्या विकारामुळे त्याची जडत्वपणा निर्माण झाला. मल म्हणजे पाप, विक्षेप म्हणजे चित्ताची भ्रमित अवस्था, ती कधी स्थिर नाही, शांत नाही, ती नेहमी भ्रमित आहे. आणि आवरण म्हणजे अज्ञान, किंबहुना ती वासना, अज्ञान, या गोष्टी त्याच्यामुळे जीवाची हलकी असण्याची अवस्था जड बनते. जड. आणखी एका ठिकाणी वर्णन आहे, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा धराया यार, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा धराया यार, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा धराया यार, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा धराया विठ्ठला विठ्ठला अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा. लक्षात ठेवा, जीव जड कशानं बनतो, जड या तीन विकारांना जड बनतो. जीव हलका आहे, पण आपली अवस्था अशी झाली महाराज, जीवानं विचार न केल्यामुळे तो जड बनतो. कसं झालं माहिती का, आपलं एक गाढव होतं, नुसतं दृष्टांतापुरतच घ्या, मनावर घेऊ नका. कदाचित जास्त मनावर घेतल्यावर थोडं त्रास होत असतो. एक गाढव, त्या गाढवाच्या पाठीवर वजन दिलं. कशाचं? गाढवाच्या पाठीवर मिठाचं. दृष्टांत फार साधा आहे. आणि मिठाचं वजन दिल्यानंतर ते गाढव असं मिठाचं वजन इकडे घेऊन तिकडं जायचं, इकडे घेऊन तिकडं जायचं, इकडे घेऊन तिकडं जायचं. जाता जाता एक दिवस मध्ये एक ओढ होतं, ओढ पाण्याचं. त्या वड्यात चालता चालता त्या गाढवाचा पाय घसरला. कोणाचा घसरला? गाढवाचा.
पाय घसरला आणि घसरल्याबरोबर मिठाचं पोत्याला पाणी लागलं. आता पाणी लागल्याबरोबर मग मिठाचं काय झालं? नक्की मिठाचं पाणीच होईल ना, कारण मीठ जिथून निर्माण झालं ते मिठाचं पाणीच होणार, म्हणजे पाणी निर्माण झालं. आता सगळं पाणी झाल्यानंतर मग मिठाचं पाणी झालं. आता पाणी झाल्यानंतर त्या गाढवाला लक्षात आलं, म्हणलं इथं पाय घसरलं की आपलं वजन कमी होतं. मग ते जाता जाता रोज तिथं असं खाली घसरायला लागायचं. मालक म्हणला गाढव चॅप्टर आहे, म्हणजे हे तिथंच कमून पडत पाणी. त्याने पाहिलं गाढवाला, त्या मालकानं काय केलं, कापूस भरला एकदा त्याच्या पाठीवर. हुशार होता मग, कापूस भरला आणि कापूस भरून त्याला पाठवलं. आता याला बुद्धी नावाचा विषयच नव्हता. ते खाली असं मुद्दाम बसलं तिथं, पाय घसरला. आधी वजन हलकं होतं, मग कसं झालं नक्की जड झालं. ते जड होऊन ते निघालं, वाकत आलं. मालकानं कापूस खराब केला म्हणून पुन्हा हाणलं. आधी हलकं होतं ते पुन्हा हाणलं. हे तसंच झालंय आपलं महाराज. जगाच्या मालकानं आपल्याला संधी दिलेली इथे येऊन. आपली अवस्था म्हणजे तशीच आहे. आपल्याला काही कळत नाही. जन्मतच कोणाला काय कळतं? भक्ती, ज्ञान, वैराग्य या गोष्टी जन्मतच कोणाच्या लक्षात येतात? हे सगळे अज्ञानी आहेत, मूढ आहेत. आणि अशा लक्षांनी चालत असताना ज्या वेळेस प्रपंच रूपी ओढ्याच्या जवळ येतो ना, त्यावेळेला त्याच्या लक्षात न आल्यामुळं जीवाला हे पाणी भरलंय. त्याचं नाव मल विक्षेप आवरण. या सगळ्याचं पाणी भरलंय. त्या पाणी भरल्यामुळं जीव हलका होता, पण जीव जड बनला. आता या जड जीवाला मालकाच्या जवळ न्यायचंय. आणि मालकाच्या जवळ नेल्यानंतर मग तो मालक म्हणजे जगाचा मालक ते पाहतो, हे नीट सुधारलं तर बरं, नाही सुधारलं तर मग याची पुढची लाईन आहेच. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे गोष्टी पुढे चालणार आहे म्हणून आपल्या करता दिले. राम प्रभूला हनुमानजीनं सांगितलं, रामा तुमच्या हातात जोपर्यंत दगड आहे तोपर्यंत तो तरलेला आहे. ज्या दिवशी हा जीवरूपी दगड तुमच्या हातातून सुटला त्या दिवशी भवरूपी सागरात बुडाल्याशिवाय राहत नाही. हे हनुमानजीनं सांगितलं. एका शब्दात मारुतीराय म्हटले, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. तुका म्हणे आवाज गोडया तुका म्हणे आम्हा. लेकरला विचित्र मार. एक उठलं दुसरं गेलं. आता त्याला नसतं म्हणलं हे उठलं असतं. लय विचित्र लेकर. मी लेकराच्या कधी नादी लागत नाही, पण ते येळ येते नादी लागायची. हे असं लेकर होतं इतकं. त्याला म्हणलं कितवीत? तो म्हणला 9वीत. म्या म्हणलं वाटत नाही रे. तो म्हणला मोजून पहा. 9वीतच भरला. आता नाही समजलं तर घरी गेल्यावर समजून. घरी गेल्यावर हसा. टावर खड्ड्यात असल्यावर लवकर समजत. अशा गोष्टी होतात. लेकर आम्ही दूध घ्यायला गेलो एका ठिकाणी. दूध घेतलं, दूध घेऊन बाहेर निघालो. बाहेर निघाल्यावर मग म्हणलं का हो आपण ह्याच गाईचं दूध घेतलं आणि हीच गाय दूध देते का? ते म्हणले हो महाराज आपण हिच दूध घेतलं. मी 2दा विचारलं हीच गाय दूध देते का? ते काट्ट जवळ आले. ते म्हणले बाबा दूध देत नाही. मग काढा लागत. मी कॉमात गेलो. विठाला विठाला लेकर महाराज लय विचित्र.
तुला जायचं जाय, तू भुसूच नको. ते बळ बसायचं विठाला विठाला. एवढं गोड त्याचं नाम आहे आणि त्या नामाचं चिंतन करण्याकरता हनुमानजी आहेत. अरे देव जरी मोठा असला तरी देवापेक्षा एक काकण जे मोठे आहेत त्यांचं नाव संत भक्त साधू आहे. ते एक काकण मोठे, एक काकण मोठे. आपण विचार करत होतो हरी से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में. प्रहलाद बेटा हरि से लपटा जबी स्तंभ कड़कड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हनुमान ने सेवा की लेके द्रोणागिरी उड़ा. कभी कभी इस भूमि धरणी माता को भी अभिमान होता है. कभी कभी ये धरणी माता भी बोलती है, उसे भी अभिमान होता है और वो कहती है मैं बड़ी मैं बड़ी. लक्षात ठेवा, लक्ष द्या, फार गोड चिंतन. ही धरणी माता कधी कधी म्हणत असते मी मोठी मी मोठी, मी सगळ्या जगाचा भार वाहते. मैं बड़ी मैं बड़ी मैं बड़ी. अरे धरणी काय की बड़ी, वो तो शेष के माथे पे खड़ी. इसलिए शेष बड़ा. शेष बोलने लगा मैं बड़ा मैं बड़ा. अरे शेष काय का बड़ा, वो तो महादेव जी के गले में पड़ा. महादेव बोले मैं बड़ा. महादेव तुम ते तो मोठेच आहेत ना. महादेव बोले मैं बड़ा. कैलाश बोले अरे तू काय का बड़ा, तू तो मेरे सिर पे खड़ा. कैलाश बड़ा, कैलाश के माथे पे खड़ा इसलिए कैलाश बड़ा. कैलाश बोला मैं बड़ा. कैलाश काय का बड़ा, वो तो रावण ने 3 बार उखाड़ा. 3दा उखड़िलं रावणानं, इसलिए तो रावण बड़ा. रावण बोला मैं बड़ा. अरे रावण काय का बड़ा, वो तो राम जी के बाण से उखाड़ा. राम जी के बाण से उखाड़ा इसीलिए राम बड़ा. राम बड़ा. अरे राम काय का बड़ा, वो तो सीता सहित हनुमान जी के हृदय में दड़ा, इसीलिए तो भक्त बड़ा. विठाला विठाला त्याच्यामुळे देवापेक्षा एक काकण ज्यांचं मोठं आहे त्याचं नाव भक्त आहे, त्याचं नाव साधू आहे. आणि ते साधू या जीवनामध्ये आले, संत या जीवनात आले. कशा करता आले ते संत या जीवनात? उपकार करण्याकरता साधून ती एक दुकान त्यांनी मांडलेलं आहे, दुकान स्थापन केलं. एक दुकान आहे आणि त्या दुकानामध्ये एवढं सुंदर वस्तू त्या साधूने ठेवलेल्या आहेत. बरं ते दुकान असं आहे, त्या दुकानात काहीच माल ते असं देत नाहीत, फुकट वाटतात. फुकट म्हणूनच म्हणतात ना देतो मोला विना सर्व एका जनार्दनी मांडले दुकान. एका जनार्दनी मांडले दुकान. फार गोड उदाहरण, अतिशय गोड. नाथबाबांनं आपल्या हरिपाठात दिलेल्या प्रमाणे देतो मोलावीन सर्व वस्तू. हे दुकान मांडलं. दुकान, या दुकानामध्ये काय काय गोष्टी आहेत? या दुकानामध्ये संतांना मांडलेल्या दुकानामध्ये काय काय? आता या दुकानामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे भक्ती आहे.
ज्याला जे पाहिजे ते आहे. संत सज्जनी मांडली दुकाने, जया जे पाहिजे ते आहे. भक्ती मुक्ती फुकाटीसाठी कोणी दयाकडे न पाहिले. संत सज्जनी मांडली दुकाने. विठ्ठल विठ्ठल संतांच्या सान्निध्यात राहिल्यानंतर एक दुकान मांडलेलं आहे. त्या दुकानामध्ये पहिली वस्तू आहे, तिचं नाव आहे भक्ती. ही भक्ती संतांना आपल्या करता खुली केली. भक्ती मार्ग हे संतांना आपल्याला शिकवला. महाराज पहिलं तत्व आहे भक्ती. आता भक्ती भक्ती म्हणतात ते कशा करता हे फार महत्वाचं आहे. भक्तीचं लक्षणही फार महत्वाचं आहे. ती भक्ती उपासना आपल्या लक्षात आली पाहिजे. हे संतांना मांडलेलं दुकान. पहिल्यांदा भक्ती मांडली. या भक्तीमध्ये 3 लक्षणं आहेत, 2 भाव आहेत या भक्तीचे, एक सकाम भाव, एक निष्काम भाव. या भक्तीमध्ये 3 लक्षणं आहेत. एक महाराज भक्तीमध्ये 3 तत्व आहेत, 3 लक्षणं आहेत. एक पहिलं परमात्माच्या जवळ जाण्याचं हे 3 तत्व. त्याच्यामध्ये श्रद्धा, भक्तीमध्ये श्रद्धा असणं फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट आपल्यामध्ये त्या भक्तीमध्ये दुसरा कर्म मार्ग सांगितला. श्रद्धेचा भक्ती मार्ग, दुसरा कर्म आणि तिसरा मार्ग वर्णन केला. त्याचं नाव आहे ज्ञान. या भक्तीमध्ये शिरत असताना त्या मार्गानं ज्ञान ही भक्तीचं परमोच्च स्वरूप आहे. ज्ञान हे भक्तीचं परमोच्च स्वरूप आहे. एकदा का ज्ञान प्राप्त झालं की जीवनामध्ये दुःख कुठल्या प्रकारचं त्रास राहत नाही. पण हे ज्ञानापर्यंत जाण्याकरता सुरुवातीला काय करावं लागतं, श्रद्धा अंतःकरणात ठेवावी लागते. आणि ही श्रद्धा फार महत्वाची आहे. ही श्रद्धा, ती श्रद्धा असताना ती श्रद्धा अनन्य असली पाहिजे. देवाचं चिंतन, देवाच्या विषयी भाव अनन्य असला पाहिजे. अनन्यश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते. देवाला जर अनन्य भावानं तुम्ही शरण गेले ना तर देव तुमचं कार्य सुद्धा सहज स्वतः करतो. हे देवाचं वर्णन आहे महाराज. एवढा गोड परमात्मा, एवढा प्रभू सुंदर, त्याच्यावर भार टाकला ना या भक्तिरूपी या परमात्मानं, तो तुमचे सगळेच्या सगळे काम करतो. न सांगता करी सर्व काम, कवा सर्व कामे करी न सांगता. अनन्य भाव होता महाराज. देवाच्या सगळ्यात जवळ असणारा ज्याचा भाव अनन्य, तो परमात्म्याला समर्पित होता. त्याचं नाव भगवंताचा सखा मित्र, अतिशय जवळचा. त्याचं नाव अर्जुन. म्हणून जेन संगे माता देवकीसी, जेन संगे बंधू बळीभद्रासी, ते उईह अर्जुना तुझसी सांगितले. विठ्ठल अर्जुनावर देवाचं प्रेम होतं. किती प्रेम होतं अर्जुनावर, किती प्रेम होतं. अर्जुना करता भगवंतानं सगळं केलं. कर्ण रणांगणात भिडला होता. रणांगणात भिडल्याबरोबर अर्जुनानं पाहिलं ना, कर्णानं मारलंच असतं. अजूनही लोकांच्या बऱ्याचशा तरुण पिढीच्या डोक्यात एक किडा वळवळ करतो. कोणता किडा आहे? माफी मागून सांगतो, सगळ्याच डोक्यात एकच किडा आहे. म्हणजे कर्णाला भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाच्या हातून कपटानं मारला. असंच ना?
बऱ्याच लोकांना कर्ण आणि अर्जुन हे माहित नाही, त्यांना कर्ण अर्जुन माहित. विठ्ठला करण अर्जुन अमरीशपुरी मेरे करण अर्जुन आएंगे, त्या सोडून ते काही सोडून नाही त्याच्यात. ते नका डोक्यात घेऊ, हे घेत जा, कारण यांची गरज आहे. यांच्यामध्ये पाहायला मिळतं त्याचं नाव कर्ण, दुसऱ्याचं नाव अर्जुन. अर्जुनानं पाहिलं रणांगणामध्ये कर्ण उभा होता. कर्णाने पाहिल्याबरोबर कर्णाचा रथ पृथ्वीनं गिळला. ज्यावेळेस पृथ्वी रथ गिळत होती त्यावेळेस भगवान जवळ आले, अर्जुनाकरता जवळ आले. अर्जुनाला बाण टाकत होता, एका हातानं रथ वर ओढत होता, एका हातानं बाण टाकत होता. धनुष्य धरलेलं होतं, समोर कर्णाचे 2 दात होते, त्या दातानं बाण टाकत होता. दातानं बाण टाकत होता, तो बाण अंगावर पडत होता. ते बाणातून निघालेले सगळे बाणानं अर्जुन रक्तबंबाळ झाला. त्याला काय करावं तेच कळे ना. भगवान परमात्मा ब्राह्मण वेश घेऊन येतात आणि तिथे जवळ येऊन त्याला मागतात ना. करण भिडता समरंगनी, करण भिडता समरंगनी, सगळ्याला धन्यवाद. चांगल्या टाळ्या वाजल्याबद्दल. विठाला विठाला करणा भिडता समरंगनी, बाणी व्यापेला रणी. अरे कर्ण रणांगणात भिडला होता त्यावेळेस त्या कर्णाच्या जवळ गेला आणि कर्णाच्या जवळ जाऊन दात मागितले. भगवंतानं दात मागून घेतले तरी पण कर्ण आता ऐकत नाही. रथ वर काढतोय, रथ वर काढतोय आणि भगवंतानं सांगितलं आता अर्जुना आता काय कर, बाण मार. अर्जुन थोडासा घाबरला. अर्जुन म्हणला देवा अरे योद्ध्याचं लक्षण नाही, मी योद्धा आहे आणि तो खाली रथ आपला त्याने गिळलेला आहे आणि तो ओढतोय, अशा वेळेस बाण मारू नये. कोण म्हणतोय? अर्जुन. कोणाला? भगवान गोपाल कृष्ण परमात्माला. आता गोपाल कृष्णाला कर्ण आला आणि कर्ण म्हणायला लागला तेव्हा अरे मी एवढ्या संकटात सापडलो ना, अशा संकटात तू मला मारायला लागला. हा धर्म आहे का? काय म्हणला? हा धर्म आहे का? त्यावेळेस भगवंताने एका शब्दात सांगितलं बाळा रे,
आत्ताशी तुला धर्म कळाला. ज्यावेळेस माझा भाचा 23 वर्षाचा अभिमन्यू 7 वीरासोबत एकटा लढत होता, त्यावेळेस 7 जणांना घेरून तुम्ही एकट्यानं त्याला मारला. त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला? भर सभेमध्ये द्रौपदी ज्यावेळेस आली होती, ती द्रौपदी वस्त्र तिचे फेडल्या जात होते, त्यावेळेस तू तिच्या समोर भिदी भिदी हसत होता आणि म्हणत होता, 5 तुझे पती आहेत, तुला 5 पतीचा उपभोग तू घेतेस, 6वा माझ्या दुर्योधनासारखा असेल तर काय बिघडलं असं म्हणून तूच बोलला होतास. त्यावेळेस तुझा धर्म कुठं गेला होता? त्यावेळेस तुला धर्म कळाला आणि आता कळत नाही. म्हणून भगवंतानं सांगितलं, अर्जुना बाण मार, कारण अधर्म याने केला म्हणून याला मारायला अधर्म केला तरी दोष लागत नाही. म्हणून देव कालही धर्माची मूर्ती होता, देव आजही धर्माची मूर्ती आहे आणि देव उद्याही धर्मच राहणार हे कधी विसरू नका. ते धर्माचे तू मूर्ती, विठ्ठल विठ्ठल ही लाईट गेली ना, बरेच जण लाईट गेल्यावर डोळे उघडतात, त्याच्यामुळे ती मध्ये मध्ये जाते. निदान तेवढ्या वेळा आपण ते जागे होते, कमून बंद झालो बा. विठ्ठल सगळा प्रकार असा आहे, लक्ष द्या. अनन्य भावानं त्या भगवंताला शरण गेलेला, ज्याचं नाव अर्जुन. अरे अर्जुन आणि श्रीकृष्ण भगवान ज्यावेळेस एका सुंदर अशा वनामध्ये गेले, काम्यक वनामध्ये, आणि काम्यक वनामध्ये गेल्यानंतर अर्जुनाला असं वाटलं की आता इथं सुभद्रा असती तर बरं झालं असतं. अर्जुनाच्या मनात आलं, देवाने ते पाहिलं, इतकी अनन्यता होती, एवढी अनन्यता, एवढं शरण भगवंताला त्या अर्जुनाचं आहे, एवढं चिंतन आहे. त्या देवानं त्याचं शरण येणं पाहिलं, त्याची भक्ती पाहिली आणि काय काय त्या भक्तीचं फळ दिलं परमात्मा, नाही का. ज्यावेळेस अर्जुन तिथं गेला त्यावेळेस अर्जुनाच्या मनात सुभद्रा यावी अशी वाटत होती. काय झालं? काय कौतुक सांगा महाराज. अशा 2 मैत्रिणी बसल्या होत्या, हे 2 मित्र आहेत, आठवलं म्हणून सांगतो. 2 जणी मैत्रिणी बसल्या होत्या, मैत्रिणी बसल्या ना, त्यांच्या गप्पा चालू होत्या. महाभारतातलं चरित्र चालू होतं. महाभारतातलं चरित्र चालू होतं. तेवढ्याच वयाच्या होत्या, तेवढ्याच. लक्ष द्या फक्त. महाभारतातलं चरित्र चालू होतं. ते चरित्र चालू असताना अचानक आता त्यांना त्या 2 जणी अशा
महाभारतातलं चरित्र जेच धरलं महाराज त्या द्रौपदीला आणि फरफरवडीत भर सभेत आणलं. आता फरफरवडीत आणलं, ह्या महाभारत ऐकत होत्या, पण फरफरवडीत आणल्यानंतर त्यांच्या डोक्यातच नव्हतं हे फरफरवडीत कमून आणलं असन. एक जण दुसरीला गप्पा आणत होती, म्हणजे काय शेतात काय चालू आहे, दुसरी म्हणजे काही नाही, कापूस फरतळ येत न चालू आहे, काय भाव आहे, काय 25 रुपये किलो आहे राहिला. ती अशी बडबड करत सांगत होती आणि सांगता सांगता मग तिचं ध्यान आलं, म्हणजे कशामुळं त्यो दुःशासन वढीत नेत असन ग द्रौपदीला, फर 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 फर. दुसरे म्हणले माय नांदत नसन म्हणून नेत असन ना. कशामुळं जाऊ द्या. विठाला विठाला सध्या कथा कीर्तनाची परिस्थिती हीच आहे. कोण काय सांगतं कसं पटवून देतं त्याचा वेळ नाहीये, त्याच्यामुळे परिस्थिती अशी आहे. चला, अर्जुनाने पाहिलं, एका क्षणार्धात अर्जुनाच्या लक्षात आलं, एका क्षणार्धात अर्जुनाच्या लक्षात आलं. भगवान परमात्मा अर्जुनानं पाहिलं, सुभद्रा जरी इथं असती तर बरं झालं असतं. भगवान परमात्माच्या लक्षात आलं, अर्जुनानं पाहिलं, सुभद्रेची इच्छा केली. देव म्हणले अर्जुना मी आत्ताच आलो. भगवान परमात्मा झाडाच्या पाठीमागे गेले आणि देवानं सुभद्रेचं रूप घेतलं. देव सुभद्रा बनून आले. सुभद्रेला पाहिलं, सुंदर प्रकारचा वेश. वा 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 वा. अर्जुन म्हणला सुभद्रे आत्ताच मी तुझी भावना केली, तू इथं आली. ती म्हणली मला तुमच्या मनातलं कळतं, मी अर्धांगिनी आहे तुमची. आणि खरंच आहे महाराज, मालकिनीला मालकाच्या मनातलं कळलं पाहिजे तर संसार नीट चालवतो. नाही तर हेवड तिपड असलं ना, अख्खा संसार कार्यक्रम बिघडतो. येणे म्हणा आपल्या घरी बेसनच करायचं, तिनं भजेच करावं. हे हेवड तिपड सगळा संसार नीट चालत नाही. त्या संसारात नीट एक सरळता असली पाहिजे. पाहिलं महाराज, दिवसभर मालक किती थकून आला ना, आणि संध्याकाळी हिचा जर चेहरा असा त्या माता माऊलीचा जर असला चांगला तर त्याचा दिवसभराचा थकवा जातो. पण हे ऑफिसमधून येतं संध्याकाळी, ती सोप्यावर आडवी पडलेली असती, ही उठून तिची बॅग सुद्धा घेत नाही. हे आपलं रागारागात येतं, बोलायची हिंमत नाही. आता काय बोलतो, पहिल्यांदीचे जुन्या काळात जे भांडे चमटलेले आहेत ना, ते भांडे चमटलेले ठोकून नीट करता येत होते. आताची काय हिंमत आहे भांडे ठोकायला? मी भांड्यात सांगतो. परिस्थिती ही आहे, त्याने काहीच बोलला नाही. जे घरात गेलं आणि नीट बॅगवर टाकून दिली, आपलं पाणी घेतलं. पाणी घेतल्याबरोबर ती म्हणती पाण्यापाशी गेले तर तुम्ही एक घ्या ग्लास आणि मला ग्लास भर आणा. वाटुळ याचं वाटुळ. आणि हे प्रत्येक बऱ्याच ठिकाणी चालू आहे. लक्षात ठेवा मायबाप, संसार दोघांचा आहे, दोघांनी मर्यादा पालन केल्या पाहिजे. काय त्या सुभद्रेचं अंतःकरण, सुभद्रा म्हणती मला कळत आहे तुमच्या मनातलं, म्हणून इथं आले. सुभद्रेनं पाहिलं, जसं पाहिलं तसं दोघांच्या तिथे काम्यक मनामध्ये काम क्रीडा पूर्ण झाली. आता चल लवकर जा, तो कृष्ण भगवान येईल असं म्हणून सुभद्रेला काढून दिलं. सुभद्रा निघून गेली. ती जाता जाता म्हणलेली मला काहीतरी खून पाहिजे, तुमची आठवण पाहिजे. त्याने आपली अंगठी घेतली आणि तिच्या बोटात घातली. बोटात घेतल्याबरोबर ती अंगठी घेऊन निघाली. जशी निघाली तशी. आता हे भगवान म्हणजे काय, इकडून गेलं आणि तिकडून लगेच श्रीकृष्ण बनून आले. जसे आले तसे श्रीकृष्ण भगवंतानं पाहिलं. म्हणले अर्जुना चालायचं का? म्हणले हो देवा, सगळी तयारी आहे. अर्जुनाला घेतलं, मागे बसवलं. भगवान पुढे गेला. देव एवढा चॅप्टर महाराज, नटतो येण्याची नटावा, खेळतो येण्याची खेळावा, असा वर घेतलं त्यांनी. नाशी बोट करायचं वर, चाबूक असं बोट अंगठीचं वर केलं आणि ते चाबूक घेतला. अर्जुनानं पाहिलं, म्हणलं नक्कीच याला सुभद्रा रस्त्यानं भेटली. आणि सुभद्रेनं अंगठी दिली. रागारागातच फक्त घरी जाऊ दे मग पाहतो तिच्याकडे, असं अर्जुन म्हणतो. एकदा दोनदा तीनदा झालं, पाहिलं 4 वेळेस 5 वेळेस भगवान परमात्मा खाली उतरले. अर्जुन गेला, जसा गेला तसा अर्जुन सुभद्रेकडे गेला. सुभद्रे काय कळतं का तुला? म्हणले काय? अरे काम्यक मनात आपली भेट झाली. म्हणले मग तुम्ही अंगठी दिली आणि अंगठी देऊन तू खुशाल श्रीकृष्णाला दिली. तुला काही कळतं का? आपली दोघांची गुप्त खून होती.
सुभद्रा म्हणली कोणतं काम्यकवन, कधी आले, कधी अंगठी दिली? म्हणजे अंगठी तुझ्याजवळ नाही, तो कृष्णाला दिली. एक चापट मारणार सुभद्रेला. तितक्यात भगवान आला आणि सांगितलं अर्जुना मागे हो. अर्जुन मागे सरकला. भगवान पुढे निघून गेले. ती सुभद्रा. आणि मग भगवंतानं सांगितलं अरे वेड्या, ते काम्यक वन आणि त्या वनामध्ये जर सुभद्रा आली असती इतक्या लांबून कसं शक्य? मग कोण होतं ते अजूनही लक्षात नाही आलं तुझ्या? अर्जुनानं भगवंताला पाहिलं. पाहिल्याबरोबर कडकडून मिठी मारली, देवाचे पाय धरले आणि त्या पायावर धरून तो ढसढस रडू लागला. देवा माझ्यासाठी सुभद्रा झालास. भगवान म्हणला वेडा आहेस, जो मजे अनन्य शरण, जो मला अनन्य शरण आला त्याचं मी जन्म मरण तर मिटवतोच, पण त्याच्या मनात जी इच्छा आहे ती मनातली इच्छा सुद्धा पूर्ण करणारा भगवान जगाचा नायक आहे, तो परमात्मा हे कधी विसरू नका. फक्त त्याला अनन्य भावनेने शरण जा. हेच मारुतीराय आज लाखो लोक पाय पडायला येतात, त्यांच्या चरणावर नतमस्तक होतात, अनेक नवस करतात, कुणी अन्नदानाचे, कुणी अनेक. हा नवसाला पावणारा मारुतीराय अनन्य भावानं तुम्ही शरण गेले तर फळ दिल्याशिवाय राहत नाही, असं त्याचं फळ येते मारुतीराय. ते हनुमानजी त्यांनी दुकान मांडलं. त्या दुकानात पहिला माल ठेवला, त्याचं नाव भक्ती. दुसरा माल आहे मुक्ती. मुक्तीकडं आम्हाला जायचं नाही, आम्हाला फक्त नुक्ती पाहिजे. भक्ती नको, मुक्ती नको, आम्हाला साधना नको. साधना करावी लागेल, उपासना करावी लागेल, तीर्थयात्रा का करायची, जप का करायचा, चिंतन का करायचं, नामस्मरण का करायचं, भजन का करायचं, त्याचं चिंतन करून त्याचा नामघोष का करायचा. जे चित्त आहे ना, चित्त अंतःकरणात मन बुद्धी चित्त आणि अहंकार या चित्ताची स्थिरता व्हायची असेल तर तुम्हाला उपासनाच करावी लागेल. ती उपासना म्हणजे काय? सतत परमात्माचं केलेलं चिंतन, नामघोष. म्हणून पहिली नामस्मरण जर केलं तर चित्ताची शुद्धता आहे. पण ते करत असताना श्रद्धेनं करा, आणि हे श्रद्धेनं केलं तरच समाधान आहे. ते कुणी शिकवलं? ते साधूंना शिकवलं, महात्म्याने शिकवलं. तुम्ही चिंतन, नामस्मरण, भजन हे सतत करत जा. कोणाचं नाव घ्या? विठोबा दुकान मांडलं. पण तुकोबारायांनी दुकान मांडल्यानंतर त्याचं कारण सांगितलं. संत दुकान देतात आणि दान देतात. दान, आता दान द्यायला तुकोबारायाकडे ऐश्वर्य समाधान आहे का? तुकोबारायाकडे संपत्ती आहे का? अरे तुकोबारायाकडे एवढी संपत्ती आहे, एवढी संपत्ती आहे जगाच्या मालकानं दिलेली. आजही तुकोबारायांची संपत्ती जर पाहिली ना तर जगाच्या पाठीवर पहिली कर्ज माफी देणारा सावकार कोण असेल तर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. त्याच्या इतका जगात सावकार दुसरा कोणता नाही. अजूनही दुष्काळ पडल्यानंतर ज्यावेळेस तुकोबारायानं सगळ्यात घेतलेलं जे बाड बिस्तान होतं ते इंद्रायणीमध्ये फेकून दिलं. आजच्या काळात करोडो रुपयाची प्रॉपर्टी ती सगळी दान करून टाकली, देऊन टाकली. दान करून तुकोबारायाने वैराग्य जीवन जगले. हे त्यांचं वैभव. म्हणून त्यांची संपत्ती ही अचाट आहे. अरे पारमार्थिक संपत्ती तुकोबारायाची पाहिली तर जगाच्या मालकानं त्यांच्या घरी यावं आणि जगाच्या मालकानं घरी येऊन जेव्हा पाहुणे घराची आजी आले ऋषिकेश काय करू रूपचार. कोप मोडट जर जर, कोप मोडट जर जर, कोप मोडट जर जर. गरगरीत पाण्या, गरगरीत पाण्या माझ्या दिला मोडक्या दिवाला वरी वागला. पाहुणे घराची आजी आले काय करू रूपचार. पाहुणे घराची आजी आले
म्हणतात मुखशुद्धी तुळशी दळ. तो काय म्हणे मी दुर्बळ. तुकोबाराय दुर्बळ होते का? तुकोबाराय दुर्बळ होते? महाराष्ट्राचं वैभव राजे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांची भेट घेण्याकरता आले. पण ते खरं तर तुकाराम आहेत का याची चौकशी करायला, याची चौकशी करायला. मोठे माणसं डायरेक्ट कोणालाच गुरु, कोणाला संत, कोणाला साधू मानत नसतात. आपलं चालतं भगवे कपडे घातले, जटा वाढवल्या, नाही त्या गोष्टी केल्या. चल 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 म्हणले, खडी साखराचे खडे हातात, लय मोठा बाबा आहे. चल चल म्हणले, लिंबाचा पाला हातात. अरे हे सोडून दे हो. आज कोणाच्याच साधूंच्या, कोणाच्याच संतांच्या जवळ, साधूंच्या जवळ, महात्म्यांच्या जवळ या गोष्टी नाही आहे. महात्मा नेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचोनी. त्या नामस्मरणाशिवाय दुसरा टाना टोना काहीच जाणत नाही. त्यांचं नाव संत. तुकोबारायांच्या जवळ गेले. तुकोबाराय घरी नव्हते, देहूला. आणि घरी गेल्याबरोबर तुकोबारायांचं घर पाहिलं. मोडकड एक फाटकं लुगडं आवली मासाहेबांनी डोक्यावर घातलं. फाटकं लुगडं होतं, छोटस. अंगावर पोलक वस्त्र घातलेलं जुन्या काळात. आणि ते वस्त्र घालून त्यांनी ते आले. आणि ते वस्त्र नेसल्यानंतर मग भागाबाई आणि भागाबाईच्या सोबत त्यांची चिरंजीव नारायण. आणि नारायण आपल्या कार्यक्रमात आले. विष्णू, भगवान विष्णू. भगवंतानं विष्णूचं वर्णन करावं एवढा मोठेपणा. विठाला महाराष्ट्रातील ख्यातनाम भारुडकर, आमचे परमस्नेही हरिभक्तपरायण विष्णू महाराज बांडे आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला रंगीत संगीत भारुड ऐकायला भेटणार, यात कुठली शंका नाही. महाराजांकरता टाळी एकदा. काय चाललं होतं आपलं कीर्तन, हे विसरत जाऊ नका. समोर आले. आल्याबरोबर तुकोबारायांच्या घरी प्रवेश केला. तुकोबारायां समोर होते. तुकोबारायांच्या पत्नी राजे दाराच्या बाहेर थांबलेले. आणि राजांनी हिरे माणिक मोती, चांगल्या प्रकारचे कपडे, चांगल्या प्रकारच्या भोजनाच्या वस्तू, अलंकार, हे सगळे घरात तपक पाठवले. जसे तपक पाठवले तसे तपके आले. आल्याबरोबर तुकोबारायांच्या घराच्या समोर मांडले. हे कोणा करता? लेकर विचारतात, बाळांनो तुमच्या करता, आमच्या करता आम्ही घालू? बाळांनी विचारलं, हो हो तुमच्या करताच. पटकन त्या नारोबानं, नारायणानं एक कपडा चांगला काढला. जुने कपडे बाजूला ठेवले, नवीन कपडे घातले. राजबिंडा दिसायला लागला. त्या लेकरानं, त्या छोट्याशा बाळानं, त्या मुलीनं चांगले कपडे घातले, बाकीचे जुने कपडे टाकून दिले. पत्नीनं चांगलं दानखळ घेतलं आवली मासाहेबांनी. आणि सुंदर दानखळ त्या आपल्या नाटीच्या, फाटलेल्या नाटीच्या वर त्या दानखळ नेसल्या. एक अलंकार घेतला, गळ्यामध्ये घातला, एक अलंकार हातामध्ये घातला. हे सगळे अलंकार पाहिले. आणि पाहिल्याबरोबर थोडस गोड धोड समोर ठेवलेलं होतं, ते थोडस खाल्लं. त्या लेकरानं तोंडात घास घातला. आणि घातल्याबरोबर तुकोबारायात आले. गळ्यामध्ये विना, पांढरं डोक्याला बांधलेलं मंजर, डोक्याला सुंदर प्रकारचं ते गंध, बुक्का त्याच्यावर लावलेला, वारकरी गंध त्याच्यावर बुक्का लावलेला, हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विना. पांडुरंग पांडुरंग हे शब्द कानावर पडले. तुकोबाराय आल्याबरोबर पाहिलं, हे काय? तुकाराम महाराज
हे तुमच्याकरता राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजांनी पाठवलेलं तुम्हाला हे बक्षीस भेट आहे, याचा तुम्ही स्वीकार करा. तुकोबारा हसले, पत्नीच्या जवळ आले. आवले, हे आपलं नाही आहे आणि ते आपण घेऊ नये. अहो, आपल्या करता आणलंय, मुद्दाम खुशीने देतात. नाही, ते आपल्या करता नाही, आपण घेऊ नये. काढ. आवली मासाहेब काढेना अंगावरची जी नवीन तणखळ होतं तुकोबारायनं आपल्या हातानं काढलं. रागा हातातल्या त्या सगळे अलंकार, गळ्यातले अलंकार काढून ठेवले. आणि हे काढून ठेवल्याबरोबर लेकराला सांगायचं काम नाही पडलं. लेकरानं लगेच आपले जुने कपडे घातले, नवीन कपडे काढून घडी घालून त्यात ठेवले. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ जाग्यावर कपडे ठेवून दिले. तुकोबारायांनी सगळे अलंकार घेतले, तपक जशीच्या तसे भरवले. सांगितलं, जा राजांना म्हणावं, तुम्हाला जर वाटत असेल आम्हाला आनंदी ठेवायचं, सुखी ठेवायचं, तर आम्ही जेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे येरवित धन ते मज मृत्तिके समान. हे शब्द ऐकले श्रीमंत श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज पळतच आले. आणि पळत आल्याबरोबर तुकोबारायांचे चरण भरले. एवढी ताकद परमार्थाची, एवढं ताकद, एवढं वैभव आहे महाराज. परीक्षा पाहत असताना तुकोबारायांची पाहिली, तिथे भक्ती आणि शक्तीचा संगम झाला. तुकोबारायानं पाहिलं, राजांना डोक्यावर हात ठेवला, तोच आशीर्वाद मिळाला. हे फार मोठं वैभव आहे महाराज. थोडं फार हे वैराग्याचं तत्व आहे. त्यात तुकोबारायांनी धनाचा त्याग केलेला आहे. त्यात तुकोबारायाकडे कमी आहे का? संपत्ती आहे. आणि म्हणून त्यांनी दुकान बांधलेलं आहे, त्या दुकानामध्ये दान दिलेलं आहे. आता दान कोणतं दिलं, दान कोणतं दिलं, ते सगळ्यात मोठं जगात दान आहे. त्या दानाचं नाव आहे ज्ञानदान. संतांना संपत्ती, धन, ऐश्वर्य काहीच दिलं नाही, सगळ्यात मोठं दान दिलं, त्यांचं नाव ज्ञानदान. न ज्ञानेन सदृशम. अन्नदानं परम नास्ति विद्यादानं तपोधिकम. अन्नेन क्षणिका तृप्ति ज्ञान यावन्तु जीवनः. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत ज्ञान नावाचं भांडार आहे. आणि संत सज्जनानं आम्हाला ज्ञानदान केलेलं आहे. म्हणून असे ज्ञानदानाचं मांडलेलं दुकान, हे दान संत देतात, आपल्याला भरभरून देतात. कारण ते दान देत असताना घातला दुकान देते आली असे दान. ते संत कसे आहेत, ते कसे, ते किती उदार आहेत. उदार संत उदार संत उदार संत उदार. Oh
खरंच महाराज फार गोड चाल गायली. संत उदार उदार गाणारे चांगले तर बरं असतं. पुढच्यांनी म्हणलं ना मागचे तेच म्हणतात. नाही तर एका ठिकाणी संत उदार उदार मागचे म्हणायचे उधार 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 उधार. याचं काय उधारी पडली होती देव जाणे. एक शब्द इकडे तिकडे झाला की शब्द बदलतो. म्हणून उदार संत उदार आहेत. किती उदार आहेत? हजारो लोक उदार आहेत. आपली वेळ संपलेली आहे पण झालं 5 मिनिटात आपलं कीर्तन संपलं. उदार उदार काय? संत उदार आहेत. मग उदार असल्यामुळे किती उदार आहेत? अनंत उदार आहेत. ही पृथ्वी उदार आहे. या पृथ्वीची उदारता एवढी आहे महाराज. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पृथ्वी किती आपल्यावर उपकार करते. उत्तमाते धरिजे अधमाते आभिरिजे हे काहीच निजे वसुधा देवी ही उदार आहे. पण कधी कधी ती उदारपणा कमी दाखवते बरं का. कधी उदारपणा कमी दाखवते. सध्या पोलंडला विचारा उदारपणा कसा कमी असतो. पोलंड देश हादरला. 7.7 रिक्टर स्केल याचा भूकंप झाला आणि सगळं बांधलेलं गेलं. म्हणून कधीच विसरू नका, कधीच विसरू नका. आपण ज्या पृथ्वीवर आहोत त्या पृथ्वीच्या 71% पाणी आहे. त्या पृथ्वीच्या 71% पाणी आहे. आणि जमीन, झाडं, पर्वत हे सगळे किती आहेत? 29%. हे कधीच विसरू नका. आपला कार्यक्रम कधी होईल सांगता येत नाही. आपण सगळ्याच्या पाण्याच्या मध्ये असा डूब असा वर ठेवलेला ढेकळ. म्हणून एवढं तरी विज्ञानाच्या दृष्टीनं लक्षात ठेवा. आणि ह्या विज्ञानाला ज्ञानाची जोड दिला. आपण पाण्यामध्ये बुडणार आहोत, त्या ज्ञानाची जोड द्या. कधी बुडू ते सांगता येत नाही. बुडायचं नसेल तर संतांचं स्मरण करा. कारण ते उदार आहेत, चिंतन आहेत. आपलं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. पर्वत उदार आहे, मेघ उदार आहे, सूर्य उदार आहे, चंद्र उदार आहे. पण ते सगळे कमी आहेत. या सगळ्यांपेक्षा उदार आहे त्यांचं नाव संत आहे. म्हणून संत उदार उदार भरले अनंत भांडार. ज्ञानेश्वर माझे वडील विद्यागुरु वैकुंठवासी दिलीप महाराज गोंदीकर महाराजांची कृपा. महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्तपरायण राजेंद्रजी महाराज वाघमारे गोंदीकर महाराजांचं मार्गदर्शन. त्या पद्धतीने तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही चांगलं बोललं असेल ते सद्गुरू रायांची कृपा. जे काही वाईट बोललं असेल वाणीचे दोष. झालेली सेवा याच ठिकाणी संपवतो. पुन्हा एकदा आमच्या विष्णू मामा यांच्या माध्यमातून आणि सगळ्या गावकरी मंडळींच्या प्रेमातून ही सेवा माझ्याकडे प्राप्त झाली. माझ्या सद्गुरू रायानं बुद्धी दिली. हनुमंतरायाने सेवा करून घेतली. त्याच्या पायावर अगदी कोटी कोटी प्रणाम करतो. सर्व गुणीजन मंडळींच्या चरणावर प्रणाम करतो. आमचे महाराज दोन्ही पखवाजे अतिशय सुंदर मृदंगाचार्य महाराज सर्वांनी केलं. आणि या भैयाने व्यवस्थित लाईव्ह या ठिकाणी केलं. आमच्या कृष्णा भाऊने सुंदर आवाज दिला आणि तुम्ही डोळे उघडे ठेवून ऐकलं. हे सगळ्यात मोठं काम तुम्ही केलं. म्हणून सर्वांना किती धन्यवाद दिले तरी कमी आहे. झालेली सेवा भगवंताच्या समोर करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय विठ्ठल माया पैकी